नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त मऊसूत असे मुलांच्या छोट्या भुकेसाठी अगदी पटकन तयार होणाऱ्या लाडूची रेसिपी बघतो आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। एक कढई घेतलेली आहे। कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 वाट्या एवढे मखाने घालायचे आहे। तर एकाच वाटीच्या मापाने मी तुम्हाला हे प्रमाण सांगणार आहे। बाकी साहित्य सुद्धा याच वाटीच्या मापाने आपल्याला घ्यायचं आहे। मखाने मस्त कुरकुरीत होतील तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मखाने भाजून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण मखाने घेतले होते त्याच वाटीने 2 वाट्या एवढ्या तीळ घ्यायचे आहेत। तीळ सुद्धा आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे। मंद आचेवर हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि आता इथे तीळ सुद्धा भाजून झालेली आहे, हे आपण काढून घेऊया। त्यानंतर त्याच वाटीने 2 वाट्या एवढे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। हे सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे किंवा मीडियम आचेवर सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकतात। मोठ्या आचेवर भाजल्यास ते पटकन करपून येतं, त्यामुळे आपल्याला हे मंद आचेवर भाजायचं आहे। मस्त शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत। आता शेंगदाणे सुद्धा आपण काढून घेऊया। सर्व साहित्य थंड करायला ठेवूया। सर्व साहित्य या वाटीच्या मापाने मी घेतलेलं होतं, तर 2-2 वाट्या एवढं घेतलेलं आहे। सर्व थंड झाल्यानंतर मस्त मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी एवढं तूप घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या एवढा गूळ घ्यायचा आहे। इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे। तुपामध्ये आपल्याला गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो वितळेल तोपर्यंत अशा प्रकारे आपल्याला परतवत राहायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये गूळ वितळवून तयार होतो। तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता आपण मिक्सरमध्ये जी पावडर बनवून घेतलेली होती ती यामध्ये घालून घेऊया। गूळ आणि ही पावडर आता मिक्स करून घेऊया। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी हवं असतं, तर अशा प्रकारचे पौष्टिक लाडू तुम्ही बनवू शकतात। अगदी हेल्दी आहे, त्याचबरोबर करायला सुद्धा अगदी सोपे आहे। तर सर्व साहित्य गुळामध्ये मिक्स झालेलं आहे। सर्व मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। जर लाडू वळल्या जात नसतील, मिश्रण कोरडं वाटत असेल, तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप घालू शकतात किंवा हे मिश्रण मिक्सरला फिरवू शकतात, म्हणजे लाडू पटकन वळल्या जातात। तुम्ही बघू शकतात लाडू पटकन वळून तयार होतोय, म्हणजे मिश्रण अगदी बरोबर आहे। अशाच प्रकारे बाकी लाडू सुद्धा बनवून घेऊया। तर इथे मस्त मऊसूत असे हेल्दी मखाना, तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार आहे। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी पौष्टिक आणि बनवायला अगदी सोपे असे लाडू आहेत। नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।